नमस्कार, आपण पाहतात नवमहाराष्ट्र. नाशिक पुन्हा एकदा हादरले आहे. आणि पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कारणही तसेच आहे. नाशिक जिल्ह्यात अशोक खरात या भोंदू ज्योतिषाने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले व त्याला आता पोलीस अटक केली आहे. अशाच प्रकारचा दुसऱ्या भोंदू बाबाने प्रति गाणगापूर म्हणून एका ठिकाणी आपले बस्तान बसवले. आणि महिलांबरोबर लैंगिक शोषण करण्याचा धंदा त्याने सुरू केला. तर चला पाहूया नेमकं हे काय प्रकरण आहे. नाशिक जिल्ह्यात आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली एका 28 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण करत तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेला मानसिक त्रास आणि कौटुंबिक समस्यांनी ग्रासले होते. या परिस्थितीचा फायदा घेत निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे या ढोंगी बाबाने तिला आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या पालकांनी तिला उपचारासाठी या बाबाकडे नेले असता त्याने तिला भूतबाधा असल्याचे सांगून भीती घातली. सुरुवातीला दर गुरुवारी पूजेसाठी बोलावून त्याने पीडितेशी जवळीक साधली आणि त्यानंतर तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेज पाठवून मानसिक छळ सुरू केला. तिला त्र्यंबकेश्वर येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. ज्यामुळे एका सुसंस्कृत समाजातील अंधश्रद्धेचा भयानक चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. तर चला पाहूया त्या महिलेचे मनोगत. धरणगाव येथील प्रति गाणगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. मी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पानी मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये. त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या. असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली. अन्नदान करायला लावलं. तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन ये असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक, की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. तर ती म्हणे असंच करत असेल बा. तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं. तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिले फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्याने. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्याने माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करता येईल, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर. आणि तो होताच असं राक्षसासारखा की मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होते, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्याने मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्याने मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी